थोड्याच वेळात वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये हजर केले जाणार। सीआयडी वाल्मिक कराडला घेऊन केस कोर्टाकडे रवाना। वाल्मिक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडवर अन्याय। वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांचा आरोप। आजपासून 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। मस्साजोगकरांचं आत्मदहन आंदोलन स्थगित। आज धनंजय देशमुख एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलींना भेटणार। बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारीही बदलले। बीड आणि परभणी प्रकरणाच्या चौकशीसाठी अद्याप माजी न्यायाधीशांची नियुक्ती नाही। न्यायालयीन चौकशी आधीच केली असं सांगितल्याचं सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांच्या वकिलांची माहिती। बीड प्रकरणामध्ये न्यायालयीन तपासणीसाठी अद्याप समिती कार्यान्वित नाही। सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का? रोहित पवारांचा सवाल। कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये। मुख्यमंत्री फडणवीसांचा बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनंजय देशमुखांसोबत संवाद साधणार। शासनाला बीड हत्या प्रकरण गांभीर्याने घेतलंय, कुणीही तपासातून सुटणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा। शिंदे गटाच्या बैठकीमध्ये ठराव। मुख्यमंत्री फडणवीसांकडे लवकरच मागणी करणार। रामदास कदमांची माहिती। रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंवरील वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज। संजय राऊतांची रामदास कदमांवर टीका। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। महायुतीमधल्या आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजनही करणार। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालेली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचं मोठं विधान। निवडणूक काळामधील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधवांची तीव्र नाराजी। दावोसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद। 7 लाख कोटींचे करार अपेक्षित। मुख्यमंत्री फडणवीस आणि उदय सामंतांसह 20 जण दावोसला जाणार। धोरेच्या कांदिवलीमधल्या कार्यालयावर गुन्हे शाखेचे छापे। नव्या बाबी समोर येण्याची शक्यता। मुंबईतील सर्व कार्यालयांमधून साधारणतः 9 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त। मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सजावट। सजावटीसाठी 25 प्रकारच्या फळभाज्या आणि विविध फुलांचा वापर। पुण्यामध्ये लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी। विद्यार्थ्यांच्या टोळक्याची तिघांना लाठीकाठीनं बेदम मारहाण। बदलापुरात पुन्हा एकदा गॅस गळती। रासायनिक कंपनीमधून गॅस लीक झाल्याची शक्यता। बदलापूरकरांना घशाची खवखव, डोळे चुरचुरणे असा त्रास सुरू। नागपुरातील 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद। नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना। उड्डाणपुलावर वाहतूक पोलीस तैनात। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यामधल्या सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विनंती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्य। पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभ मेळाव्याला आज प्रारंभ। महाकुंभामध्ये 1.5 कोटी भाविकांचं स्नान। संगमापर्यंत 12 किलोमीटर पायी यात्रा। 60,000 सैनिक तैनात। सर्वत्र उत्साहाचं वातावरण।